नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप आय हॉस्पिटल. बऱ्याचदा काही रुग्ण मला विचारतात की मोतीबिंदू आता मला झाला आहे, दिसायला अंधुक दिसतंय, तर मग मी कुठल्या सीझनमध्ये हे ऑपरेशन करून घ्यावं. आम्ही वर्षभरच ऑपरेशन्स आमचे चालू असतात आणि ज्यावेळी आम्ही बघतो की कुठल्या सीझनमध्ये रुग्णानं केलं तर त्याच्यामुळे त्याला जास्त फायदा होतो का, किंवा काही त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत का, की जर त्यानं उन्हाळ्यात केलं, पावसाळ्यात केलं किंवा हिवाळ्यात केलं तर त्याच्यामुळे काही ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज आहेत का. तर आमच्या असं लक्षात आलं की कुठलाही सीझन असेल तरी ऑपरेशनच्या रिझल्ट्समध्ये कुठलाही फरक पडत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन आता अतिशय छोट्या छिद्रातून केलं जातं. त्यामुळे जी जखम भरण्याची प्रोसेस आहे ती अवघी 5 ते 7 दिवसातच कंप्लीट होते. बऱ्याचदा आम्ही 3 दिवसानंतर सुद्धा रुग्णाला डोक्यावरनं पाणी घ्यायला किंवा चेहरा धुवायला अलाव करतो. तर ही जखम भरण्याची प्रोसेस फास्ट असल्यामुळे, आणि आता आपल्याला माहिती आहे की आपण ऑपरेशन झाल्यानंतर इमिजिएटली तर आउटडोअर कुठे जाणार नसतो. आपल्याला 5 ते 7 दिवसाची एक रेस्ट असतेच आणि आपण घरातच राहणार असतो. आणि या कारणामुळे पहिले 5 ते 7 दिवस आपण काळजी घेतली तर आपला डोळा हा हेल्दीच राहणार असतो. आणि आजकाल सर्व ऋतूंमध्ये आपल्या घरात राहण्यात आपल्याला सर्व प्रकारच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या उपलब्धच असतात. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही की उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही किंवा खूप हीट जास्त असते, घरात आपल्याकडे पंखे किंवा AC सुद्धा नसतात, किंवा हिवाळ्यामध्ये जास्तच हिवाळा असतो आणि आपल्याला सहन होत नाही, अशी पद्धत राहिलेली नाही. आपल्या घरांमध्ये ह्या सर्व सोयीसुविधा असतातच, ज्याच्यामुळे ह्या ऋतूंचा आपल्या डोळ्यावर कुठलाच परिणाम होत नाही. त्यामुळे कुठल्या दिवसात ऑपरेशन करून घ्यायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, परंतु कुठल्याही सीझनमुळे ऑपरेशनच्या रिझल्ट्सवर कुठलाही परिणाम होत नाही. धन्यवाद.